नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जॉमेट्री या विषयामध्ये अनेक आकृत्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ त्रिकोणाचे अनेक प्रकार, त्यांचे गुणधर्म किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज. तर हे जे गुणधर्म आहेत हे सगळे गुणधर्म म्हणजे एक प्रकारचे स्टेटमेंट असतात आणि काही स्टेटमेंट जी असतात ती साधी सिंपल असतात. फॉर एक्झाम्पल, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे एक साधं सरळ असं एक स्टेटमेंट आहे. परंतु काही स्टेटमेंट जी आहेत ती अशा प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल, इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे या अशा प्रकारच्या स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन असे दोन शब्द असतात. तर इफचा जो पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल मी आता हे ते स्टेटमेंट लिहितो. इफ टू साइड्स of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. म्हणजे या प्रकारे काही प्रॉपर्टीज असतात त्या इफ आणि देन अशा स्वरूपात असतात. आणि थोडक्यात या स्टेटमेंटचे दोन पार्ट पडतात. इथपर्यंत जो आहे इट इज द इफ पार्ट. इफ अँड द अदर पार्ट, देन नंतर जो पार्ट आहे इट इज द देन पार्ट. इफ आणि देन पार्ट. त्यामुळे या प्रकारच्या स्टेटमेंटला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. या स्टेटमेंटला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे या स्टेटमेंटमध्ये काहीतरी कंडिशन आहेत, कारण इफ हे कंडिशनल असं प्रेपोजिशन आहे. मग इफ द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोड बाय इफ नंतर जो वाक्याचा पार्ट होतो तर याला म्हटलं जातं अँटीसिडंट. अँड द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोड बाय देन नंतर येणारा जो भाग आहे इट इज कॉल्ड एज कॉन्सिक्वंट. तर एवढ्या पार्टला म्हणतात कॉन्सिक्वंट. तर कंडिशनल स्टेटमेंटचे दोन पार्ट असतात. हा जो भाग आहे तो इफचा, तो अँटीसिडंटा, आणि देनचा असणारा वाक्याचा भाग तो म्हणजे कॉन्सिक्वेंट. तर अशा प्रकारे तयार होतो कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे ही एक प्रॉपर्टीज आहे. आता हेच जर आपण वाक्य उलट लिहिलं, म्हणजे हा जो पार्ट आहे तो जर इफ मध्ये लिहिला तर काय तर बघा, इफ अँगल्स अपोजिट टू अँगल्स, असो इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट then the sides opposite to them are congruent. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की देन मधला जो पार्ट होता तो इफ मध्ये लिहिला आपण आधी, आणि इफचा जो पार्ट आहे तो या देनच्या पार्ट मध्ये आला. याचा कन्व्हर्स म्हणतात. या प्रकारच्या स्टेटमेंटला या आधीच्या वाक्याचा कन्व्हर्स म्हणतात. त्यामुळे या स्टेटमेंटचा हा कन्व्हर्स आहे. लक्षात आलं? आता इफ आणि देन त्या वाक्यामध्ये ऑलरेडी असेल, कंडिशनल स्टेटमेंट ऑलरेडी असेल तर कन्व्हर्स करायला सोपं जातं. पण जर असं एखादं वाक्य असेल की जे इफ आणि देनच्या स्वरूपात नाही, फॉर एक्झाम्पल, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. ही एक प्रॉपर्टी आहे, हे एक स्टेटमेंट आहे, बट इट डज नॉट कंटेन इफ आणि देन पार्ट. तर याच्यामध्ये मात्र इफ आणि देन पार्ट नाही. तर इफ आणि देन पार्ट मध्ये आधी ते कन्वर्ट करू. लेट्स कन्वर्ट इनटू कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट याचं कसं तयार करायचं पहा. तर इथे ऑक्झिलरी व्हर्ब जे असतं इज किंवा आर, समटाइम्स मे बी इज, मे बी आर. तर याच्या आधी कोणती जॉमेट्रिकल फिगर तुम्हाला इथे दिसते पहा, डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल. म्हणजे रेक्टँगल जर असेल तर डायगोनल येऊ शकतात. डायगोनल आधी काढून आपण रेक्टँगल काढू शकत नाही. त्यामुळे इथे जी जॉमेट्रिकल फिगर सांगितलेली आहे इट इज रेक्टँगल. मग आपण
याप्रमाणे लिहू. इफ रेक्टँगल, पण योग्य वाक्य वाटत नाही. मग रेक्टँगल हा कोणत्या आकृतीचा प्रकार आहे? तर रेक्टँगल म्हणजे आयत, हा एक चौकोनाचा प्रकार आहे. मग आपण असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. हे योग्य वाटतंय. इफ ए क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. म्हणजे थोडीशी ऍडिशन आपल्याला करावी लागते. इफ फक्त रेक्टँगल म्हटलं असतं तर ते ऑकवर्ड वाटलं असतं. त्यामुळे इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन, मग रिमेनिंग पार्ट आपण लिहायचा, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे कशा प्रकारे इफ आणि देन मध्ये ते वाक्य कन्वर्ट करायचं. इफ मध्ये फक्त मग ती जॉमेट्रिकल फिगर आहे ती येणार आहे आणि उरलेला जो पार्ट आहे तो देन मध्ये येणार आहे. आता याचा कन्व्हर्स आपण लिहू शकतो. इट्स कन्व्हर्स मस्ट बी लाईक दिस. इथे येणार आता देनचा म्हणजे इफचा पार्ट. इफ डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. पण कुणाचे डायगोनल? बघा, त्यामुळे ती ऍडिशन करावी लागेल. इफ डायगोनल्स कुणाचे ते म्हटलं पाहिजे, ऑफ अ. हा क्वाड्रिलॅटरल शब्द इथे घ्या, कारण आपण मुख्य जॉमेट्रिक फिगर आहे रेक्टँगल, ती इफ मध्येच राहणार आहे. त्यामुळे हा पार्ट इथे घ्या, या वाक्यात घ्या. इफ डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, उरलेलं आर कॉन्ग्रंट पा. देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. देन द क्वाड्रिलॅटरल किंवा देन इट इज अ रेक्टँगल. देन द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. तुम्हाला कल्पना आली असेल की कशा प्रकारे मग आता कंडिशनल स्टेटमेंटचं कन्व्हर्स कसा तयार करता येतो हे तुमच्या लक्षात आता आलं असेल. परंतु सर्व स्टेटमेंटचे कन्व्हर्स हे बरोबरच असतात असं नाही. काही स्टेटमेंटचे मात्र कन्व्हर्स हे चुकीचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. हे स्टेटमेंट आपण लक्षात घेतलं तर पहा, कंडिशनल स्टेटमेंट आधी तयार करू. आरच्या आधी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इफ टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल देन दे आर सिमिलर. हा झालं याचं कंडिशनल स्टेटमेंट. आता त्याचा कन्व्हर्ट जर करायचं म्हटलं तर असं याप्रमाणे लिहिता येईल पहा. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन दे आर इक्विलॅटरल. म्हणजे जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर ते इक्विलॅटरल म्हणजे समभुज असू शकतात, पण हे चुकीचं होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यापूर्वी त्रिकोणाच्या किंवा चौकोनाच्या अनेक प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या असतील, परंतु या सर्व प्रॉपर्टीचं जर आपण एक तर्क सुसंगत पद्धतीने जर स्पष्टीकरण दिलं तरच ह्या प्रॉपर्टी किंवा हे गुणधर्म खरे असू शकतात. आणि हे सगळे गुणधर्म अगदी लॉजिकल पद्धतीने, तर्कसुसंगत पद्धतीने प्रूव्ह करण्याचं काम, सिद्ध करण्याचं काम एका श्रेष्ठ अशा गणितज्ञाने केलं. त्याचं नाव युक्लिड. मग युक्लिड प्रूव्ड ऑलमोस्ट ऑल द प्रॉपर्टीज लॉजिकली त्याने अनेक प्रॉपर्टीज प्रूव्ह केल्या. आणि या सर्व प्रॉपर्टीज प्रूव्ह करताना त्याने काही पॉस्टुलेट्स वापरले. पॉस्टुलेट्स म्हणजे काय? तर पॉस्टुलेट्स म्हणजे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स म्हणजे सर्वांना मान्य असणारे असे काही भूमितीतील काही महत्वाचे बेसिक गुणधर्म, पायाभूत गुणधर्म म्हणजे पॉस्टुलेट. तर या पॉस्टुलेटचा वापर करून त्याने अनेक गुणधर्म लॉजिकली प्रूव्ह केले. आणि प्रॉपर्टीज दोज आर प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड ॲज थेरम. मग ज्या प्रॉपर्टीज तुम्ही लॉजिकली प्रूव्ह करता, दोज आर प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड ॲज
थेरम्स. तर त्यांना थेरम्स म्हटलं जातं. आणि थेरम्स हे जरा कॉम्प्लेक्स असतात, त्यामुळे ते आपल्याला लॉजिकली प्रूव्ह करावे लागतात. आणि यासाठी आपण जी लॉजिकल आर्ग्युमेंट करतो, यासाठी आपण जी विधानं मांडतो, लॉजिकल आर्ग्युमेंट किंवा जी पद्धत वापरतो, म्हणजे लॉजिकल आर्ग्युमेंट करतो, तर त्या पद्धतीला म्हणतात प्रूफ. त्याला म्हणतात प्रूफ. आणि प्रूफ देण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे डायरेक्ट प्रूफ, म्हणजे याच्यामध्ये आपण अनेक गुणधर्मांचा वापर करून निष्कर्षापर्यंत येतो आणि ती प्रॉपर्टी प्रूव्ह करतो. आणि दुसरी पद्धत आहे इनडायरेक्ट प्रूफ. आता पाहूया एक डायरेक्ट मेथड ऑफ प्रूफ. एक थेरम घेऊया. द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. इफ मध्ये जर आपण पाहिलं तर च्या आधी टू इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. तसं अपोजिट अँगल्स पण आहे, पण लाईन्स असतील तरच अँगल तयार होतात. त्यामुळे बेसिक आपली फिगर आहे इथे टू इंटरसेक्टिंग लाईन्स. मग दोन लाईन आपण ड्रॉ आउट करू. त्यांना नाव एल आणि एम देऊया. आणि याच्यावरती आपण अँगलचं माप सांगण्यासाठी पॉइंट्स घेऊया. आपण ए, बी, इथं डी आणि इथं ई घेऊया. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट ओ घेऊया. मग आपण दिलेल्या गोष्टीमध्ये लिहूया. गिवन लाईन्स एल आणि एम, लाईन्स एल अँड एम इंटरसेक्ट इच अदर. हा शब्द आला पाहिजे, इच अदर इन पॉइंट ओ. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं इथे. आपल्याला प्रूव्ह काय करायचे पहा, कोणती गोष्ट सिद्ध करायची. तर अपोजिट अँगल जे आहेत, याचा अपोजिट अँगल हा, म्हणजे अँगल ए ओ ई याचं मिजर आणि अँगल डी ओ बी याचं मिजर इक्वल आलं पाहिजे. किंवा हा अँगलचा अपोजिट अँगल हा, म्हणजे दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करता येईल. अँगल एओडी बरोबर अँगल बीओई यांची मेजर इक्वल असतात. हे थेरम प्रूव्ह करताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत पाहिजेत. म्हणजे जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात, थोडंसं आपण याच्यामध्ये थोडं बदल करूया. तर तुमच्या लक्षात येईल की ही लाईन म्हणजे हे दोन अपोजिट रेज आहेत. हा रे आणि हा रे अपोजिट आहे. आणि हे दोन जे अँगल तयार होतात, ह्या दोन अँगलमध्ये ही जी बाजू आहे ती कॉमन आहे. आणि अशी कॉमन बाजू असेल आणि अँगलच्या उरलेल्या बाजू ज्या आहेत हे एकमेकाच्या अपोजिट रेज असतील, तर हे दोन अँगल जे आहेत त्यांना म्हणतात अँगल्स इन लिनियर पेअर. आणि त्यांच्या मापांची बेरीज बरोबर 180 डिग्री येते. यांनाच म्हणतात अँगल्स इन लिनियर पेअर. मग या पॉस्टुलेटचा वापर करू आपण. आणि सोयीसाठी आपण या अँगलला एक्स मानू, याला वाय मानू, याला झेड मानू. मग इक्वेशन 1 मी लिहितो. प्रूफ अँगल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. याला कारण अँगल्स इन लिनियर पेअर. इक्वेशन 1 झालं. इक्वेशन 2 मी असं लिहू शकतो. आता हे दोन जर अँगल लक्षात घेतले तर हे सुद्धा ही साइड आणि ही साइड म्हणजे अपोजिट रेज आहेत आणि ही साइड कॉमन आहे. मग ह्या अँगलचा आणि या अँगलच्या मापाची बेरीज 180 डिग्री. सो इक्वेशन 2 विल बी y प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन अँगल्स इन लिनियर पेअर. आता तुमच्या लक्षात येईल या दोन इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशनची राईट हँड साइड 180 डिग्री आहे, या इक्वेशनची पण राईट हँड साइड 180 डिग्री आहे. याचा अर्थ दोन्ही इक्वेशन इक्वल आहेत. म्हणजे या इक्वेशनची पहिल्या इक्वेशनची ही बाजू इक्वेशन 3 मी लिहू शकतो. मग ही बाजू आणि ही बाजू इक्वल आहे. सो एक्स प्लस वाय इक्वल्स टू वाय प्लस झेड. याचं रिझन लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इथे वाय कॅन्सल होईल. सो यू विल गेट इक्वेशन नंबर 4 एक्स इज इक्वल टू झेड. म्हणजे एक्स म्हणजे काय ते आता ओरिजिनल त्या अँगलचं नाव लिहा. देअरफॉर अँगल एओडी इज इक्वल टू अँगल झेड मीन्स बीओई. अँगल बीओई म्हणजे याच्यामधलं हे आपण प्रूव्ह केलं. याप्रमाणे हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येईल. ही आहे डायरेक्ट पद्धत. इनडायरेक्ट मेथडमध्ये एक थेरम थोडक्यात बघूया. इफ अ लाईन इंटरसेक्ट टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे देन द लाईन इज पॅरलल हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आधी ती लाईन पॅरलल नाही म्हणून मी काढताना याप्रमाणे काढलेली आहे. ती लाईन या साइडला पॅरलल नाही.
मग या ठिकाणी आपण एल इज नॉट पॅरलल टू साइड BC यानुसार सुरुवात करणार आणि मग आपण दुसरी एक लाईन या ठिकाणी अशी प्रोड्यूस करणार पासिंग थ्रू पॉइंट D आणि या पॉइंटमध्ये ती F या पॉइंटमध्ये इथे या साईडला इंटरसेक्ट करते, त्या लाईनला M म्हणूया. मग आपण कन्स्ट्रक्शन करताना M इज पॅरलल टू BC याप्रमाणे घेणार. म्हणजे नवीन एक लाईन आपण या BC ला पॅरलल काढणार, आधीची लाईन पॅरलल नाही. आणि पुढे आपण आर्ग्युमेंट करत जर गेलो तर तुम्हाला असं विधान मिळेल की CF इजिकल टू C, CF इजिकल टू C. हे तुम्हाला मिळाल्यानंतर याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ पॉइंट C पासून F चं अंतर आणि पॉइंट C पासून E चं अंतर सारखं आहे. याचा अर्थ हा जर पॉइंट C असेल आणि ते एकाच बाजूला E पण आहे आणि एकाच बाजूला त्याच बाजूला F पण आहे, पण मात्र इथे तुम्हाला वेगळे पॉइंट दिसतात. पण इथे आपल्याला मिळाले त्या आर्ग्युमेंटमध्ये काय आहे की C पासून F चं अंतर आणि C पासून E चं अंतर सारखं आहे. याचा अर्थ अंतर जर सारखे असतील आणि दोन्ही पण पॉइंट एकाच बाजूला असतील तर ते दोन्ही पॉइंट वेगळे नसणार. ते दोन्ही पॉइंट आता जरी वेगळे दिसत असले ते दोन्ही पॉइंट हे एकच आहेत, डिफरंट नाहीत. याचा अर्थ पॉइंट E आणि F आर नॉट डिफरंट. पॉइंट E आणि F कोइन्साइड्स. म्हणून F मधून जाणारी M लाईन जर पॅरलल असेल तर E मधून जाणारी L सुद्धा पॅरलल असेल. मग अशा प्रकारे आपण शेवटी कंक्लुजन पर्यंत देऊ शकतो. सो L इज ऑल्सो पॅरलल टू बेस BC.